खूप मोठी जीत झालेली आहे विधानसभेसाठी? सगळ्यात पहिलं तर आनंद वाटतो की ते परत एकदा आमदार झाले आणि हा म्हणजे हे जिंकणं काही आमचं नाही, आमच्या जनतेने दिलेली आम्हाला साथ आहे आणि जे PR आहे आमचा जो 5 वर्ष पूर्ण फॅमिलीचा त्याचा आणि आमच्याशी लोकांशी जुळलेली लोक आमच्याशी जुळलेली आहे त्यांची मतदाने ते सगळे आमदार झाले. त्यांच्या कृपेने यांना MLA पद मिळालं. आमच्यासाठी सगळी जनता आमची आमदार आहे. महिला म्हणून आनंद वाटतो. महिला म्हणून तुम्ही खूप परिश्रम घेतले आणि तुम्ही त्यांचे पाठीराखी होते आणि गृहिणी सुद्धा आहात. तुम्ही सुद्धा आपलं महिला मंडळ सांभाळलं आणि तुम्ही प्रचार पण भरपूर त्यांच्या बरोबर केला. या बाबतीत काही माहिती? या बाबतीत मी म्हणेल की मी जवळजवळ सातत्याने 5 वर्ष सतत त्या मतदारसंघात आमचे कार्यक्रम हे ते चालू होते आणि तिथे अनेक महिला अशा जुळत गेल्या आणि तसंही आमचं सोशल वर्क आमची टीमच आहे पूर्ण. जिजाऊ ब्रिगेड झालं, OBC महासंघ, आम्ही सगळे मिळून सोशल वर्क करत असतो. त्या अनुषंगाने आम्ही नेहमी भेटत गेलो, तिथे त्या मतदारसंघात राहत गेलो. त्याच्यामुळे महिला परत जुळत गेल्या आणि माझ्या महिला भगिनी जेवढ्याही त्या मतदारसंघातल्या म्हणा की माझ्या या इथल्या सुपीतल्या सगळ्या जेवढ्या मैत्रिणी आहेत सगळ्यांनी मला खूप साथ दिला. त्याच्यामुळे त्या परिश्रमाचे आज फळ आहे की यांनी निवडणूक जिंकली म्हणून आमच्या अर्ध्याधिक महिला सुद्धा त्याच्यात पूर्ण त्यांच्या विजयामध्ये सहभागी. चुरशीची लढत होती आणि आसाममध्ये खूप टफ ही जी विधानसभा होती ती लढत खूप म्हणजे जोरदार अशी होती की बा तुम्हाला येते किंवा येत नाही, म्हणजे काळजाचं पाणी होत होतं रात्रभरात. काय वाटत होतं की रात्री कत्तल की रात ती म्हणजे रात्रीपर्यंत काय वाटत खूप होतं असं, म्हणजे भीती एक मनामध्ये निर्माण झाली होती. पण मग एक मन वाटायचं की नाही हे येणार निवडून, कारण ही त्यांनी केलेल्या कामाची पावती आहे ती आम्हाला निश्चितच मिळणार आहे. आणि आमची जे जनसंपर्क जो आहे तो इतका तगडा आहे की त्या आमच्या सगळ्या जनमानसातून छोट्या लोकांनी सुद्धा आमच्यासाठी इतके परिश्रम घेतले. मी तर खूप त्यांना हँडसअप करेल की लोकांनी आमच्यासाठी खूप परिश्रम घेतले म्हणून ही निवडणूक आम्ही जिंकलं. कारण मी याच्यावर एकच म्हणेल की सत्ता, धन, संपत्ती सगळे लोक खूप काही मिळवतात पण माणसं मिळवणं फार कठीण आहे आणि ती आम्ही मिळवली. त्याचा आम्हाला खूप आनंद आहे.